जन हे गोड तुझे थे भाग 5. योग्य त्या दिशेनं आपली पावलं पडत आहेत अशी मनाला समज देत विश्वास जिना चढून वर गेला. आई घोंगडीवर आडवी झाली होती. तिचा डोळा लागला होता. पावलं न वाजवता विश्वास स्वयंपाकघरात गेला. तिथं पाटपाणी मांडून ठेवलं होतं, पण सुमा कुठं दिसली नाही. तो मागं गेला पत्र्याच्या गच्चीवर. तिथून हाका दिल्या, पण उत्तर मिळालं नाही. त्यानं पुन्हा हाका दिल्या आणि मागं फिरला. स्वयंपाकघरातून पुढच्या खोलीत आला. केव्हा आलास रे बिशू? विश्वासनं मागं वळून पाहिलं. ही मागून कशी आली? मी गेली कुठं होती? वर माळवदावर जाऊन बसते की काय? अगं, भूक लागलीये सपाटून. तो पानावर जाऊन बसला. सुमा खाली मान घालून वाढू लागली. विश्वास काही वेळानं जिना चढून वर गेला. माळवदावर लहानच्या खिडकीतून बाहेर बघणारी एक पाठमोरी आकृती विश्वासला दिसली. तो आश्चर्याने थक्क झाला. त्याचे पाय जागच्या जागीच खिळले. असेच काही क्षण गेले आणि चाहूल लागून जणू त्या व्यक्तीनं मागं वळून पाहिलं. खिडकीचा प्रकाश मागं असल्यामुळे त्या व्यक्तीचं तोंड स्पष्ट दिसू शकत नव्हतं. विश्वासनं मात्र एकदम ओळखलं. तुम्ही? गाडीत भेटलेला तो उंची कोटवाला उतावळा तरुण. तो तरुण शांतपणे हसून म्हणाला, माझं नाव निशिकांत, निशिकांत सरंजामे. तुम्ही? तो तरुण फक्त हसला. उभे का, बसा ना. सिगारेटच्या टिनमधून एक सिगारेट काढीत तो म्हणाला. विश्वास उभाच होता. त्या तरुणाकडे आश्चर्यानं बघत होता. निरखून बघत होता. हा इथं कसा? गाडीच्या डब्यात सर्वांकडे पाठ फिरवून उभा राहणारा, शिप्रा ब्रिजवरून पसार होणारा, हा इथं कसा? कुणाच्या परवानगीनं? मला कसं कळलं नाही? का कळलं नाही? सुमा आत्ता इथंच आली होती की काय? सरंजामे वगैरे असाल, पण तुम्ही इथं कसे? निशिकांतकडं रोखून पाहत विश्वासनं तीव्र स्वरात विचारलं. चामड्याची उत्तमपैकी बॅग, काही सायक्लोस्टाईल कागद, 555चं उंची सिगारेटचं टिन, काही इंग्रजी पुस्तिका, एकूण डोकावणारी 10ची नोट, खादीची निळी पिशवी, खादीचाच परंतु तलम पायजामा, तसा शुभ्र गंजी फ्रॉक, मूर्ती सावळी, आकर्षक, रेखीव, अत्यंत सुसंस्कृत, कपाळावर रुळणारे केस. निशिकांतनं झटकन कागद आवरले, एका पुडक्यात ठेवले, पुस्तिकांची चळत केली. पुडकं आणि त्या पुस्तिका पिशवीत ठेवून दिल्या. तो सावकाश उठून उभा झाला. विश्वास उभाच होता. निशिकांतच्या हालचाली थिजलेल्या डोळ्यांनी निरखित होता. तुम्ही इथं कसे? कुणाच्या परवानगीनं? विश्वासनं पुन्हा कोरड्या आवाजात विचारलं. तुमच्या मातुश्रींच्या, असं म्हणून निशिकांत किंचित हसला. आईच्या? रागाची एक सणक विश्वासच्या अंगातून निघून गेली. मला कळू न देता? असं का? त्याचा श्वासोच्छवास जलद होऊ लागला. काळजाला अक्षरशः घरं पडली. निशिकांतच्या चेहऱ्यावर मात्र या गोष्टीची जाण दिसली नाही. तो संथपणे सांगू लागला. मी ग्वाल्हेरचा, पण शिकायला मुंबईस आलो. मधूला मी ओळखतो. तो मुंबईस एकदा भेटला होता. म्हणाला, तिकडं कधी जाशील तर आईस जरूर भेट. आणि योगायोग असा की आश्रयासाठीच आलो तुमच्या. आश्रयासाठी? निशिकांत अगदी सरळ बोलत होता. चर्या अत्यंत सोज्वळ होती. विश्वास हळूहळू भानावर येत होता. गाडीत बोलला नाहीत कुठं? तुम्ही कोण हे मला कसं ठाऊक असणार? सिगरेटचा धूर सोडीत निशिकांत म्हणाला. हसला. दुसरं असं की तेव्हा काहीच ठरलेलं नव्हतं. मन थाऱ्यावर नव्हतं. झटके खात खात आलो तुमच्याकडं. आणि खरं सांगायचं म्हणजे घर आदर्श वाटलं बुवा तुमचं. आदर्श? हे दमट कुबट पडके वाडे? विश्वास कडवट स्वरात उद्गारला. आणि म्हणूनच आदर्श, निशिकांत समाधानानं उद्गारला. पोलिसांनी जंग पछाडलं तरी पत्ता लागायचा नाही. पोलीस? तुमच्या मागं पोलीस आहेत? म्हणूनच आईंना शरण गेलो. म्हणालो, मला लपवा आणि हे अगदी गुप्त ठेवा. गुन्हा? गुलाम देशात जन्माला आलो हा. चळवळीत? होय. गांधीजींनी चले जावचा हुकूम दिला आहे सरकारला. चळवळ? विश्वास घोगऱ्या स्वरात म्हणाला. हृदयाचे ठोके जलद पडू लागले. देश पेटून उठलाय, कुंड धडाडून पेटलंय. निशिकांत म्हणाला. माझे वडील इथंच उभे होते. रामाकाकींची आणि माझ्या आईची जुनी ओळख. आई म्हणाल्या, जसा मधू तसा तू, खुशाल राहा. या कानाचा त्या कानाला पत्ता लागायचा नाही. निशिकांत थबकला. मग भक्तिभावानं म्हणाला, आई फार जबऱ्या आहेत. पोलिसांची सुद्धा गाळण उडवतील त्या. आणि तुम्हाला सुद्धा कळू दिलं नाही त्यांनी. असं म्हणून निशिकांत पुन्हा हसला. तुमच्याविषयी देखील मधूनं बरंच सांगितलंय मला. माझ्याविषयी? विश्वास अडखळला. किती दिवसांपूर्वी भेटला होता तो?
वर्षभरापूर्वी बहुतेक. मी निशिकांतला जागा दिली नसती. माझ्यापासून ही गोष्ट गुप्त ठेवली. का म्हणून? पोलीस मागं आहेत हे माहिती असून सुद्धा? की म्हणूनच? विश्वासच्या मनाची जळजळ कमी होत नव्हती. आई काय समजते मला? आणि आई सुद्धा. निशिकांत त्या बैठ्या खिडकीजवळ जाऊन उभा झाला होता. खिडकीतून खाली बघत होता. विश्वास हळूहळू त्याच्या मागं जाऊन उभा राहिला. खाली बघू लागला. अंगणातल्या फरसबंदीवर सुमा पाठमोरी बसून काहीसं कुटीत होती. कसल्या तरी तंद्रीत, कसल्या तरी धुंदीत होती. झिंजा तिच्या कपाळावर लोंबत होत्या नि ती मानेच्या झटक्यासरशी त्या दूर सारीत होती. तिची कृश पाठमोरी आकृती अतिशय डौलदार दिसत होती. निशिकांत स्तब्ध उभा राहून हे दृश्य पाहत होता. यत्किंचितही हालचाल करीत नव्हता. विश्वास जवळ असल्याची जाणीव सुद्धा त्याला नव्हती आणि विश्वास ताठरला होता. निशिकांतच्या चर्येकडे रोखून पाहत होता. शेवटी त्याने निशिकांतच्या खांद्याला स्पर्श केला. निशिकांतनं संथपणे विश्वासकडे मोहरा वळवला. डोळ्याला डोळ्या भिडवून ते परस्परांकडे पाहत उभे राहिले. परंतु निशिकांतची दृष्टी शून्य झालेली होती. विश्वासच्या पलीकडे पाहत होती. विश्वासचे डोळे एकदम अंधारून आले. सुमन, माझी बहीण, तडतडत्या आवाजात तो उद्गारला. होय, अर्थातच. निशिकांतला फारसा बोध झाला नाही. दृष्टी निवळली नाही. तुमचा मुक्काम किती दिवस आहे इथं? काय? भानावर येत निशिकांतनं विचारलं. मुक्काम किती दिवस आहे इथं? विश्वासनं पुन्हा ठासून विचारलं. निशिकांतच्या चेहऱ्यावर चलबिजल दिसली नाही. कुणास ठाऊक किती दिवस? कदाचित बाबूजी लवकर जातील. हे नाव विश्वासच्या परिचयाचं होतं. या नावानं तरुण मनाला वेध लावला होता. ते आणि इथं? या संस्थानात? आडगावात? विश्वास जणू स्वतःला विसरला. तुम्हाला सांगायला हरकत नाही, पण ही गोष्ट गुप्त आहे विश्वासराव. धागेदोरे येथपर्यंत येऊन पोचले आहेत. बहुतेक लवकरच जावं लागेल मला, निशिकांत मनपूर्वक सांगत होता. तुम्ही वृत्तपत्र वाचत असालच? नाही, निदान अलीकडची नाहीत. वृत्तपत्र वाचायची सवय विश्वासला अजून नव्हती. इथं संस्थानात पत्ता लागत नाही. तिकडे देशात धरपकड चालू आहे. पोलिसांचा ससेमिरा इकडे जरा कमीच. असं म्हणता म्हणता निशिकांत थबकला आणि म्हणाला, पण हे काही खरं नव्हे. गाडीत एक गुप्त पोलीस होता. आपल्या डब्यात? आम्हाला अगोदरच पत्ता होता. अखेरचं स्टेशन पकडून बसलो. विक्षिप्ततासारखा कुत्रा बाळगून फिरत होता. तो सदाशिव? तुम्हाला नाव माहिती आहे त्याचं? त्यानंच सांगितलं. बहुधा खोटं असावं ते. फार साधा दिसत होता. आम्ही त्याला पूर्वीच चुकवलं होतं. बाकी तुमचं घर आदर्श आहे. गल्ल्या सुद्धा मस्त आहेत. कुणाचा इथं हात पोसणं महाकठीण. शिंदेशाही जीर्ण वाडे, उद्ध्वस्त देवळं. निशिकांत नकळत उत्साहानं बोलू लागला. परंतु तुमच्या आईसारख्या मावल्या मायेची पाखर घालायला तयार आहेत, मग भय कुणाचं? फक्त हाकेला ओ देणं. तुच्छ स्वार्थ नाही. दरिद्री इच्छा नाहीत. सतत गिरमिटाप्रमाणे सळणारी काटेरी शल्य नाहीत. देश धडाडून पेटला आहे. सारं हिणकस जळून जाईल. कायाकल्प होईल. भारत देश पुन्हा उठून बसेल. सारं जग त्याला मानाचा मुजरा करील. क्रांती होईल. निशिकांतचं भाषेवर प्रभुत्व दिसत होतं. त्याच्या तोंडून रुपेरी चमकते शब्द भराभर बाहेर पडत होते. त्याचे डोळे तेजाळले होते. तो मंत्रविद्वानासारखा समोर टक लावून बघत होता. क्रांती! दडपून गेलेला रुद्ध स्वरात विश्वास उद्गारला. स्वतःच्या हिणकसपणाच्या जाणीवेनं अगदी कासावीस झाला. आणि जीवन बदलून जाईल? निसंशय. निशिकांत आवेशाच्या भरात बोलू लागला. गरिबाघरी समृद्धीची ताटं रवाना होतील. म्हणूनच आज त्याचे डोळे जणू स्वप्नानं भारावले होते. तो गाऊ लागला. रक्त गुलाल से भरलो झोली, आज हमारी होली. जसे शब्द तसाच आवाज. मोकळा निवळणदार. सफाई नि सौंदर्य. आणि समोर दिसतायत नाना. मजेत पोटभर जेवतायत आणि सर्वांना आग्रह करतायत. हा हा, जेवून घ्या सगळे पोटभर. गीताबाईंचा आवाज आता गोड बनला आहे. त्या नानांकडं दारा अडून हसून बघतायत. नि अक्का तिरडीवरून उठून बसली आहे. म्हणते आहे, विशू, वाईट स्वप्न पडलंय रे मला. की नाही, जशी मी आजारी पडले. अगदी खूप आजारी बरं का. आणि की नाही, मेले आहे. ती आनंदानं हसतीये. तिचे गाल भरून आले आहेत. टवटवीत तांबूस बनले आहेत. राजकन्यासारखी दिसतीये ती. दूर दूर कशाला राहतोस रे? खरंच आलीये मी. येस येस, सारी सुखे येतील. मग मी आनंदानं हसू शकेन. मी निशिकांकडं विश्वास मोठ्या आपुलकीनं बघत उभा होता. अचानक सुमा दिसली.
दाराच्या चौकटीत रेखलेली. बिशू, आई बोलवतीये रे तुला, ती गोड आवाजात म्हणाली. निशिकांतच्या मस्तकावर जणू वीज कोसळली. त्या आघातानं दगड बनलेला निशिकांत लखलखत्या डोळ्यांनी समोर बघू लागला. चौकटीत उभं होती सुमाची सुढाळ आकृती, दृष्टी भुईवर रेखलेली. दुसऱ्या क्षणी ती झटकन नाहीशी झाली. ओसाड डोळ्यांनी दाराच्या रिकाम्या चौकटीकडे निशिकांत पाहत राहिला. मग त्यानं दीर्घ सुस्कारा सोडला. तो उठला आणि टीनमधून सिगरेट काढली आणि खिडकीतून दिसणाऱ्या कौलारांच्या उंच नीच काळसर लाटांकडे बघू लागला. जणू नैसर्गिक उत्पात घडला होता आणि त्यामुळं एक प्रकारची स्तिमित बधिरता त्याला आलेली होती. विश्वास निशिकांतकडं नुसताच पाहत होता. राजा, नाना, आई, सुमा, वेगळे चेहरे, वेगळे पेच, वेगळे पीळ, वेगळ्या यातना, वेगळाले वण, वेगळाल्या सुरकुत्या. हा निशिकांत? कुठलाच ताण नाही, कुठलीच सुरकुती नाही. टवटवीत चेहरा, पेच नाही, पेच कुठलाच नाही. नैसर्गिक उत्पात, टवटवीत स्वच्छ दुःख की आनंद? एका अनामिक वेदनेनं विश्वासचा चेहरा विकृत झाला, आक्रसून गेला. रुक्ष आवाजात त्यानं विचारलं, कोण कोण आहे तुमच्या घरी निशिकांत? काय म्हणालात? मला माहिती हवी आहे. कोण कोण आहे तुमच्या घरी? रुक्ष आवाजात उघडाबुडखा क्षुद्र प्रश्न. सरंजामे साहेब सुभ्यांचा मुलगा मी. नाव ऐकलंच असेल. ठीक. पेन्शनर आहेत बिचारे बाबा. मी सर्वात लहान. जीव कासावीस होत असेल त्यांचा. परवानगी दिली नसती. भाऊ सैन्यात अधिकारी, बहीण डॉक्टर, मुंबईस असते. मी लहान. माझ्या इच्छेविरुद्ध बाबा काही करायचे नाहीत. पण मी हा असा माथे फिरू सर्वस्वाची होळी करायला सिद्ध झालेला. निशिकांत उचंबळून बोलत होता. कुठं कुठं तारा दिल्यात माझ्यासाठी. काही गुप्त पोलीस पाठलागात आहेत. तर काही जणू बाबांच्या वतीनं नजर ठेवतायत. पण मी गुंगारा देतोय साऱ्यांना, असं म्हणून निशिकांत समोरच्या धुराकडं पाहत बसला. बिचारे बाबा कासावीत होत असतील. उसासा सोडीत तो उद्गारला. सुभे, सैन्याधिकारी, डॉक्टर आणि आणि मग सर्वस्वाची होळी. म्हणजे कशाची? कुणाची? स्वेच्छेनं सहज झेप घेणं म्हणजे होळी? याच्या सगळ्या इच्छा सहज फुललेल्या आहेत. सीध्या साध्या इच्छांच्या तंगड्या गळ्यात अडकून याचा कपाळमोक्ष झालेला नाही. आपल्या वाटेनं जातोय हा, हात पसरून धावतोय. सर्वस्वाची होळी म्हणे. ही काय सर्वस्वाची होळी रे? विश्वासची नजर पाहून निशिकांतच्या अंगावर काटा उभा राहिला. काय झालं विश्वास? राव, हा तुरुंगात सुद्धा सुभेदारांचा मुलगा, याच्या बाबासाहेबांचा मुलगा राहणार. पायाखाली चिरडून टाकावं हे सिगरेटचं टीन, हे निमुळत्या बोटांचे श्रीमंती हात, हा देखणा चेहरा, तोंडावर रेषा नाही, वण नाही, होळी. याला सर्वस्वाची होळी म्हणतोस काय साला? पाठीच्या मणक्यावर काठी खाल्ली आहे निशिकांत. मणका मोडला आहे. निदान छड्या, तोंडावर छड्या तरी. म्हणजे तोंडावर चांगला वण उमटला असता एखादा. विश्वास दात दाखवीत विचित्र हसला. डोळे विक्षिप्तासारखे चमकू लागले. निशिकांत मनस्वी दचकला. परंतु त्यानं स्वतःला सावरलं. हे हात, या हातांनी कसलं काम केलं नाही म्हणत असाल? विश्वासनं तसं काहीच म्हटलं नव्हतं. कसलाही छळ सोसला नाही म्हणत असाल तर हे बघा. विश्वाससमोर त्यानं आपला पंजा उलटा धरला आणि म्हणाला, हे बघा. शेजारच्या भिंतीवर निशिकांत आपला उलटा पंजा थाड थाड आपटू लागला. विश्वासनं त्याला अडवलं नाही. त्याच्या डोळ्यातली क्रूर चमक नाहीशी झाली नाही. निशिकांत ठासून सांगत होता, कसलाही छळ सहन करण्याची तयारी आहे. एरवी तुम्ही घरी बसाल आहात नि मी पोलिसांच्या हुलकावण्यात देत आहे, हे दृश्य दिसलं नसतं. घाव वर्मी बसला, परंतु विश्वास थिजला नाही. त्याच्या डोळ्यातून द्वेषाच्या ठिणग्या झाडू लागल्या. या घरापासून दूर राहा निशिकांत. माझ्यावर काही परिणाम व्हायचा नाही या गोष्टीचा. एकदम दाराकडे जात विश्वास मोठ्यानं ओरडून म्हणाला. वा वा, म्हणजे प्रपंचही तुमचा आणि परमार्थही तुमचाच. श्रीमंती भोगा आणि त्यागही भोगा. आणि आम्ही कोण? आम्ही कसला त्याग करायचा? निशिकांतच्या हतबद्ध चर्येकडे तुच्छतेनं पाहत तो म्हणाला. एक होते माझे स्नेही. स्नेही कसले? वडिलांच्या जागीच होते मला. त्यांचा एकच दोष होता. स्वतःचा घास दुसऱ्याला द्यायचे. स्वतः थंडीत कुडकुडायचे, दुसऱ्यावर पांघरूण घालायचे. त्यांची पोरं त्यांना रोज टपला मारायची. बाबासाहेब अण्णासाहेब करायची नाहीत.
भुके कंगाल देशभक्ती करायला गेले. गर्दीच्या पायाखाली तुडवले गेले. त्यांच्या तोंडावरून हजारो लोक पळाले. तोंड पापडासारखं रस्त्यावर पसरलं, पापडासारखं. विकट हास्य करत विश्वास बोलत होता. हे 555चं टीन, या 10-10च्या नोटा, मी तर बाप जन्मात पाहिल्या नाही तेवढ्या. हे हात, हे तोंड, हे कपडे, करा मजा. निशिकांच्या चर्येवरून भयाची भावना झरकन निघून गेली. जिना उतरताना विश्वास पुन्हा आत डोकावला आणि खुनशी आवाजात म्हणाला, आणि ऐक रे, दूर राहा त्या सुमनपासून. ती गरिबाची अब्रूदार पोर आहे. समोरून वेगात खंजीर यावा तसा निशिकांत मागं धडपडला. त्यानं दोन्ही हात पुढे केले. भयाश्चर्याने त्याचे डोळे विस्फारले. तो पांढरा फटाक पडला. ते चित्र विश्वासच्या मनावर खोलवर ठसलं. त्याचा जीव एकदम कालवला. परंतु कोरडा हसत तो जिना उतरू लागला. उतरताना तो आपल्या दोन्ही हातांकडे पाहत होता. जणू त्या हातांनी खरोखर खंजीर फेकला होता. जणू हाताला खरोखरीच लक्त लागलं होतं. आई, सुमा कुठं गेली ग? दिसत नाही ती. बराच वेळ झाला. रागवली का माझ्यावर? रुसली की काय? रागवा, रुसा, सगळे माझ्यावरच रागवा आणि रुसा. आई सुद्धा तुटक बोलते, गोष्टी लपवून ठेवते. जसा मधू तसा तू म्हणाली त्या निशिकांतला. मधूसाठी जीव टाकते नुसती. मलाच क्षुद्र समजते. दाखव काय भावेजवळचं पत्र. चांगली खोडी जिरेल हिची. रहा रहा, सगळे माझ्यापासूनच दूर रहा. आई, सुमा अशी का वागते आहे? कुठं काय? तू अदवा तदवा बोलतोस? घोंगडीवर आडव्या होत रमाबाईंनी उत्तर दिलं. आज सुमाताईच्या हातचं जेवणार बुवा. उत्तर नाही. वाऱ्याला उभी राहत नाही. संध्याकाळ झाली. गेली तरी कुठं? की अंगातून संतापाची सणक निघून गेली. दातोट खात तो पाऊल न वाजवता जिना चढून गेला. निशिकांत खिडकीशी उभा होता. रात्र पडण्याची वाट बघत होता. तिथं कोणीच नव्हतं. किती नीच आहोत आपण. गेली कुठं? शेजारी पाजारी? अलीकडे तर ती क्वचित जाते. शिवाय सायंकाळी ती कधीच बाहेर जायची नाही. मग मी निशिकांतला बोललो हे हिनं ऐकलं की काय? जीवाची कालवाकालव होऊ लागली. मी दुखावलं का सुमन तुला? भोळ्या जीवाला जखम केली का? बापू नाहीत म्हणून म्हणून का तुझी आबाळ करतोय मी? कुठं नुकती जराशी हसली होतीस. हा सगळाच मनाचा खेळ बघा. विश्वास मागच्या अंगणात गेला. पारावर कोणीच नव्हतं. लाल ऊन झाडाच्या शेंड्यावर दिसत होतं. खाली अंधार दाटून येत होता. विश्वासनं वर खिडकीकडे पाहिलं. निशिकांचे थिजलेले डोळे त्याच्यावर रोखलेले. नाही टाकून बोलणार. आता मूग गिळून गप्प बसत जाईन. आता फक्त हसत जाईन. बाहेरच्या देवडीवर नाही, आतल्या चौकात नाही, इथं अंगणात देखील नाही. कुठं गेली असेल? तिकडे, त्या बाजूला, शेजारच्या पडक्या वाड्यात. विश्वासची छाती भयानं धकधक करू लागली. वाड्याचा एक भाग पडका नि उद्ध्वस्त झालेला आहे. वंशाचा दिवा केव्हाच मालवला आहे. वाड्याच्या अंधाऱ्या चौकात वरच्या भिंती कोसळून पडल्या आहेत. वजनदार काळी दारं उचकटून कोसळली आहेत. अंधाऱ्या खोल्यांमधून घुशींच्या फौजा फिरत आहेत. अंधार गुडुप्प दालनात पूर्वी एक शाळा मास्तर राहायचे. कुठून तरी आले नि फुकट राहू लागले. ते वारल्याचं कुणाला लवकर कळलं नाही. त्यांच्या चिंध्यांचं बोचकं काही दिवस दिसायचं. लहानपणी सुमा खेळताना इथं येऊन लपायची. छे छे, आता कशाला येते ती इथं? या बाजूला यायला सारेच भितात. कित्येकांना चाहुली लागल्या आहेत, कित्येकांना भास झाले आहेत. सुमा भित्री, ती कसली येते इकडे? आणि पुन्हा तिन्ही सांजा? छे. पण विश्वास हळूहळू आत शिरला. पुढचे ढिगारे ओलांडून चौकात शिरला. चौकाभोवतालची अंधारी दालनं. त्या सुरेख अष्टकोनी चौकात आभाळ कोसळलेलं. दालनात अंधार. वटवाघळांची फडफड. सुमा, सुमा, तो हाका मारू लागला. आवाज दुमदुमत राहिला. या उद्ध्वस्त भेसूर जंजाळात सुमा ओ कशी देणार? पण एकदा ती इथं आली होती. विश्वास वेगानं धावला. मागच्या अंगणात येऊन त्यानं श्वास घेतला. त्याचे पाय कापू लागले. पलीकडचा ओसाड आड. पायात गोळे आले. सुमा, सुमा, तो आडात डोकावून ओरडू लागला. शेवाळलेल्या अंधाऱ्या पाण्यावर बुडबुडे उठू लागले. सुमाचे लांब केस पाण्यावर पसरलेले दिसू लागले. विश्वास चमत्कारिक आवाज काढीत ओरडू लागला. सुमा, ए सुमा. काय रे बिशू? भिंतीपलीकडून हाक आली, परंतु विश्वास ओरडत राहिला. सुमा, ए सुमा. काय रे बिशू? सुमानं मोठ्यानं हाक दिली. विश्वास त्या पडक्या वाड्यातून बाहेर पडला आणि झाडाच्या पाराजवळ येऊन उभा राहिला. झाडाखाली सुमाची छायाच फक्त दिसत होती.
कुठं गेली होतीस? विश्वासनं एकदम दरडावून चिडून विचारलं. सुमा काहीच बोलली नाही. त्याच्या अंगावरून सरळ मागचा लाकडी जिना चढून पत्र्याच्या गच्चीवर पोचली नि आज स्वयंपाकघरात निघून गेली. सुमा तर बघा, रस्त्यावरचे दगड ठोकरीत विश्वास बडबडला. सुमा तर बघा, मान वर काढून पाहत नव्हती माझ्याकडं. आलो त्या दिवशी मुळूमुळू रडत होती. आतल्या आत दुःख पीत होती. आज ताट झाली आहे, अकर्ण ओढलेल्या धनुष्यासारखी, नख शिखांत बदललेली. वंडरफुल, वंडरफुल. ही कशाची किमया? ही कसली धिटाई? साफ रागवू शकते माझ्यावर, अबोला धरू शकते. सुमा अशी, आई तशी, महा हेकेखोर. सुमा विसरते कशी की माझ्यावरच रागवून. पण आहा, ओहो, अरे, ती रागवते ती हक्काने नव्हे का? नाही, ती पोरकी नाही हक्कानं रागवायला. कळलं कळलं. सुमे, घे रागावून माझ्यावर. आई तू सुद्धा. काही हरकत नाही आता. विश्वास रस्ता तुडवतो आहे. पाय नेतील तिकडे जातो आहे. एकंदर गिचमिड होऊन गेली आहे सारी. गार वाऱ्याच्या झुळुका अंगावरून जाऊ लागल्या. पायाखाली दगडी टोलांचा उतार लागला. डेरेदार महारुखांच्या छाया डोक्यावर हलू लागल्या. चंद्रोदयापूर्वीचा क्षितिजाच्या कडेला आलेला पितिमा, नक्षत्रखचित आकाश, झांजांचा मंद झंकार. आपोआपच मन शांत शीतल होऊ लागलं. डोकं शांत झालं. दृष्टी स्वच्छ झाली. उत्साह संचारला. आपण असे नीच, मत्सरी, दुष्ट वेळीच बचावलो, संकटातून बचावलो. क्षिप्रेनं नकळत ओढून आणलं आहे आपणाला. काही सांगायचं आहे का तिला? विश्वास घाटावर जाऊन उभा झाला. नक्षत्रांच्या मंद प्रकाशात अर्धचंद्राकार पसरलेली क्षिप्रा, शांत, स्थिर, दुरून येणारा भजनाचा मंद ध्वनी. क्षिप्रेचाच तो ध्वनी. ताण पार नाहीसा झाला. सडणारी शल्य तुच्छ वाटू लागली. मन आतून खुलू लागलं, डोलू लागलं. ते उत्साहानं अक्षितिज पसरलं. अंतःसलीला वाहू लागली. अंतःकरण उंच उंच उचललेलं. एकाकी ते निरपेक्ष, निद्वंद्व, आनंदमय होऊन गेलं. आणि विश्वास इकडे आनंदानं डोलत होता, तिकडे आश्चर्य करीत होता की हा सगळा मनाचा खेळ. घाट उतरून तो प्रवाहाच्या अगदी जवळ जाऊन उभा झाला. आणि तेवढ्यात मंदिराचा उंच कळस चंद्रप्रकाशात सोनेरी बनून लखलखू लागला. पलीकडच्या झाडीमागे केशरी प्रकाश पसरला. पिवळं लखलखीत चंद्रमंडळ वर येऊ लागलं. घाटाघाटाच्या कडेकडेला असलेली मंदिरांची रांग हळूहळू शुभ्र संगमरी दिसू लागली. नदीचा प्रवाह हळूहळू रुपेरी बनून चमकू लागला. या सर्वत्र पसरलेल्या उदार अपाराकडे विश्वास बालकाच्या नवलाईनं बघू लागला. आनंदातिशयानं फुटू पाहणारं ऊर दाबून विश्वास उद्गारला, एवढं? हे सारं? आणि केवळ माझ्यासाठी? छे छे, साऱ्यांसाठीच. राजा, मधू, भावे, सुमा आणि होय, निशिकांत सुद्धा. साऱ्यांसाठीच. एकेका व्यक्तीचं तो नाव आठवू लागला आणि ती व्यक्ती त्याला प्रिय वाटू लागली. हेच खरं आहे. ते काहीच खरं नसावं. हेच सत्य आहे. कारण मी स्वतंत्र आहे यावेळी. मनातल्या गाठी केव्हाच वितळून गेल्या आहेत. आणि अशा यात तल्लीन क्षणात कितीतरी वेळ निघून गेला असेल. किती वारे वाहून गेले असतील. विश्वास अक्षरशः डोलत होता. आनंद वर्षेत भिजून भिजून चिंब झाला होता. बऱ्याच वेळानंतर तो भानावर आला. त्यानं दीर्घ सुस्कारा सोडला. मन विकल्पशून्य आणि शांत बनलं होतं. त्यानं एकाकी स्वतःला अगदी नकळत हात जोडले. घाटाच्या पायऱ्या चढून तो वर आला. मग काठाकाठानं हळूहळू चालू लागला. एकदा मागं वळून पाहिलं, पाय घोटाळले. पुन्हा तो चालू लागला आणि एका उंचवट्यावर येऊन उभा झाला. क्षिप्रेनं जिथं वळण घेतलं आहे त्या घाटावर त्याची नजर स्थिर झाली. त्याचे पाय जागच्या जागी खिळले. पलीकडच्या चबुतऱ्यावर निशिकांत नि सुमा परस्परांसमोर निश्चल बसले होते. सुमाचे केस उडत होते. पदर फडफडत होता. एखाद्या दगडी पुतळीसारखी ती निशिकांतकडे एकटक बघत होती. निशिकांतची दृष्टी तिच्यावर रेखलेली होती. जागोजाग कोरलेल्या शिवपार्वतीच्या पाषाण मूर्तीसारखे ते जणू क्षणाच्या अवकाशात रेखलेले होते. त्या युगुलाच्या तन्मयतेकडं तो भान विसरून पाहत उभा होता. निशिकांत नि सुमा ही नावं देखील गळून पडली होती. क्षिप्रा. अंतरिक्षातून वाहणारे वारे, शुभ्र पारिजातकाप्रमाणे चमचमणारे तारे. हे प्रणय युगुल.
एकच एक एकरस दृश्य. विस्मयादरानं या दृश्याकडे विश्वास पाहत राहिला. त्याला पुढे जावंसं वाटेना. ते दृश्य विस्कटावंसं वाटेना. तो हळूहळू मागं सरू लागला. एक निर्वैर अनुभूतीच्या आधिक्यानं जणू तो वाकून गेला. एकतानता भंगू नये म्हणून चाहूल लागू न देता मागं जाऊ लागला. तरी तरंग नोलांडितू लहरी पाये न फेडितू साचलून मोडितू पाणीयाचा. हलक्या मनानं विश्वास तो दगडी चढाव झपाट्यानं चढू लागला. सुमाच्या अगोदर घरी पोचायला हवं. आई घाबरली सुद्धा असेल. सुमाविषयीच्या मायेनं त्याचं मन काठोकाठ भरलं होतं. त्यानं जवळचा रस्ता धरला. तो गल्ल्या गल्ल्यांमधून जाऊ लागला. गल्ल्यांमधून अंधारच होता. चंद्रप्रकाश तिथं पोचायला अजून अवकाश होता. गल्लीच्या टोकाशी मात्र एक एक तांबडा विजेचा दिवा होता. गल्ल्या पायाखालच्याच होत्या. तो झपाट्यानं निघाला. आपल्याच धुंदीत. टॉर्चचा प्रकाश पडल्यामुळं त्याचे डोळे एकदम दिपले. गस्त चालू झाली की काय एवढ्यात? किती वाजले असतील? यावेळी विश्वास भराभर गल्लीच्या कडेकडेनं चालू लागला. पुन्हा तोंडावरून टॉर्चचा प्रकाश फिरला. ठहरो! कुणीसं मोठ्यानं ओरडलं. गल्लीच्या पलीकडच्या टोकाकडून एक छायाकृती जवळ येताना दिसत होती. सोबत तुरुतुरु चालत येणारी आणखी एक लहानगी छाया. कोण, दत्तोपंत? असं म्हणून ती व्यक्ती दिलखुलास हसली. सदाशिवराव, गाडीत भेटलेली ती वल्ली? आणि दत्तोपंत नाही हे सांगायचा विश्वासनं प्रयत्न केला नाही. त्याचा उपयोग होणार नाही हे त्याला ठाऊक होतं. पायाशी घोटाळणाऱ्या सुलतानाकडं तो बघू लागला. तुम्ही विश्वासराव असला तरी मी तुम्हाला दत्तोपंतच म्हणणार. सदाशिवराव हसत उद्गारले. प्राणाला आपलं नाव पक्क ठाऊक आहे. काय, इकडं कुठं? याला इथंच अडवलं पाहिजे आणि निशिकांत नि सुमा परत येत असतील त्याच्या आधी याला बाजूला नेलं पाहिजे. विश्वास सुद्धा हसला. म्हणाला, हा प्रश्न खरं म्हणजे मीच तुम्हाला विचारायला हवा. मी तर इथलाच राहणारा. या गल्ल्यात माझा जन्म गेला. पण तुम्ही, सदाशिवराव, तुम्ही इकडं कुठं? सदाशिवरावांची मुद्रा न्याहाळण्याचा विश्वास प्रयत्न करू लागला. परंतु दिव्याचा खांब दूर होता. मुद्रा स्पष्ट दिसत नव्हती. बोलण्यातली खोच त्यांच्या लक्षात आलेली दिसली नाही. ते मनपूर्वक हसून म्हणाले, भले, बरोबर पकडलत. निघालात कुठं? घराकडेच ना? चला, मीही येतो बरोबर. तेवढाच रस्ता कटेल. सदाशिवराव विश्वासच्या बरोबर रेंगाळत चालू लागले. रस्त्यावर तुरळक ये-जा होती. बोलायचं नाही याच्याशी. याचा चेहरा उजेडात स्पष्ट दिसल्याशिवाय बोलायचं नाही. दिसतो तसा भोळा नाही. सावधनी दक्ष राहणं आवश्यक आहे. गल्ल्या ओलांडून ते मुख्य रस्त्याकडे येऊ लागले. सुलतानच्या नखांचा आवाज होत होता तेवढाच. बाकी दोघे गप्प होते. या बाजूला कोणी मित्रबित्र राहतो काय तुमचा? सदाशिवरावांनी सहज चौकशी केली. विश्वास मनातल्या मनात हसू लागला. पण तुम्ही इथं कसे? मुख्य प्रश्न सफाईनं टाळलाच सदाशिवराव. मागं वळून पाहत विश्वासनं विचारलं. हां, तेही खरंच. तुमचा प्रश्न बरोबर सुद्धा आहे. मोठ्यानं हसत सदाशिवराव उद्गारले. हे बघा, देईन मी उत्तर, पण तुम्हाला खरं वाटेल की नाही कोणास ठाऊक. सदाशिवराव शक्यतोवर मुंगीच्या पावलांनी चालत होते. मधून मागं वळून पाहत होते. का पाहत होते? अवश्य खरं वाटेल. नेहमीच्या चाकोरीतले तुम्ही नव्हे हे ओळखतो मी. त्यांचा चेहरा शक्य तितका न्याहाळीत विश्वास उद्गारला. आपलं म्हणून जणू अधिक स्पष्ट करण्यासाठी तो म्हणाला. माणसं नसतात अशी. अनोळखी माणसांशी अगदी सलगीनं वागतात पाहिलंय मी तुम्हाला. तेव्हापासून कुतूहल वाटू लागलंय जरा. कुणालाही वाटेल. वाटायचंच. विश्वासकडं उडता दृष्टिक्षेप करीत सदाशिवराव म्हणाले. मी तर म्हणतो वाटलं नाही तरच आश्चर्य म्हणायचं. पण थोडा मतभेद आहे दत्तोपंत. चाकोरी बाहेरची माणसं फारशी नसतात. मी सुद्धा चाकोरी बाहेरचा नव्हे. पण धडपड मात्र मोठी. काय? असं म्हणून सदाशिवराव दिव्याच्या खांबाखाली जणू एकदम विसावले. आपली गती वाढवीत विश्वास म्हणाला. ते कसं काय? असं बघा. नाईलाजाने 2 पावलं पुढे टाकीत परंतु आपली गती शक्य तितकी कमी राखीत सदाशिवराव बोलू लागले. चोर, डाकू, दरोडेखोर यांना आपण चाकोरी बाहेरचे समजतो ना, पण ते तसे नसतात. सारेच बेटे चाकोरीतले. विश्वासला हसू आलं. खास अनुभवांवरून सांगतो आहे हा. त्याला गंमत वाटली.
याला सारखं बोलतं ठेवलं पाहिजे. अच्छा, हे कसं? असं बघा, चोर चोरी करतो ती एका तंत्रानं, पचवतो ती एका तंत्रानं, तंत्राच्या यंत्रात गरगर फिरत असतो म्हणतात. हा हा. सदाशिवराव मोठ्यानं हसले. पलीकडं विजेचा एक मोठा दिवा जळत होता. पुन्हा लहानसं दुकान. विश्वास जणू गोंधळला. म्हणाला, ते कसं? चोरनी चाकोरी? म्हणताय काय? आणि दुसरं, तुम्ही पण काय संबंध? सुलतान जोरात साखळी ओढू लागला, भुंकू लागला. विश्वास अस्वस्थ झाला. सदाशिवरावाचे लक्ष स्वतःकडे ओढून घेण्यासाठी तो मोठ्या जिज्ञासायुक्त स्वरात म्हणाला, पण संबंध काय? विश्वासकडे लक्ष देण्याऐवजी सदाशिवराव मान उंच करून मागं पाहत होते. चुप बैठ सुलतान, चुप, असं म्हणून ते सांगू लागले. असं बघ विश्वास. दत्तोपंत नव्हे, विश्वासराव. मनापासून बोलतोय हा आता. की असं बघा की चोरी करणारा माणूस एकटाच क्वचित असतो. निदान 3-4 तरी असतातच. सारी माणसं एकमेकास जोडलेली. अहो, 4 माणसं तिथे चाकोरी. आलं की नाही लक्षात? गप्पांच्या नादात जणू सदाशिवराव पुन्हा एका दिव्याच्या खांबाखाली उभे झाले. गप्पांच्या नादात जणू सदाशिवराव पुन्हा एका दिव्याखाली उभे झाले. तीच मूर्ती, तोच गबाळा वेश, मळकट तोंड, भिडलेल्या भुवया, लांबच लांब नाक, सुरगाळलेला सदरा, निकरमध्ये कसाबसा खोचलेला, फाटका कॅनव्हासचा जोडा, अजागळ चर्या, विक्षिप्त आणि विदूषकी. पण हा थबकला काय म्हणून? भाबडा आहे की बदमाश आहे? तत्वज्ञ आहे की तोतया आहे? हा पुन्हा पुन्हा मागं वळून का पाहतो? काय विचारात पडलात अगदी? अहो, ही अगदी साधी गोष्ट आहे. सदाशिवराव अघळपघळ हसत होते. सावध, सावध राहिलं पाहिजे. एकदम भानावर येत विश्वास तुटक आवाजात म्हणाला, उभे का सदाशिवराव? मला घाई आहे जरा. होय होय, पण जरा दम घेऊ द्याल की नाही? अगदी परिचयाच्या माणसाशी बोलावं तशा थाटात सदाशिवराव उद्गारले, तुमच्यासारखं मला भरधाव कसं चालता येईल? असं म्हणून सदाशिवरावांनी वेग वाढवल्यासारखं केलं आणि मुंगीच्या पावलांनी चालत सांगू लागले, 4 माणसं तिथे चाकोरी. हा कायदा आहे, दगडावरची रेघ आहे. साधू, बैरागी, चोर, लुच्चे लफंगे, कारकून मास्तर, अंमलदार, करोडपती, राजे महाराजे, झाडून सारे चाकोरीतले नंदीबैल. आणि आणि खोटं वाटतं तुम्हाला? वाटणारच. आवाज एकदम प्रांजळ झालेला. नव्हे, तसं नव्हे, विश्वास मनपूर्वक म्हणाला. सदाशिवराव स्वतःशीच हसले. पण तुमचं बोलणं मात्र चाकोरी बाहेरचं वाटतं. असं कुणीच बोलत नाही. आणि मला नवल वाटतं. वाटणारच, नवल हे वाटणारच. त्याला मध्ये अडवीत सदाशिवराव उद्गारले. नवल न वाटायला ही कादंबरी थोडीच आहे. पुढचं ऐका, फार नवल वाटेल तुम्हाला. थांबता कशाला? लवकर पाय उचला. घरी लवकर पोचायला हवं मला. विश्वास निक्षून म्हणाला. तेही खरंच. धाव सुलतान, धाव बघू. हातातली साखळी सोडून देत सदाशिवराव उद्गारले. सुलतान पुढे धावला, म्हणजे जणू आपणच पुढे धावलो अशा आविर्भावानं त्यांनी सहज चौकशी केली. फेरफटका करून आलात वाटतं. पोटात एकदम जळजळू लागलं. अंगावर काटे उभे झाले. परंतु स्वाभाविक स्वरात विश्वासनं उत्तर दिलं. क्षिप्रेवर चंद्रोदय फार सुंदर दिसतो. खरं आहे, अगदी खरं आहे. जगात चंद्रोदय आहे हेच काय कमी आहे? मी म्हणतो. प्रामाणिकपणा पुन्हा जाणवला. कोण असावा हा माणूस? कसा असावा? ही विचित्र बोलायची पद्धत, भोवतालच्या लोकांशी एकदम मिसळून जायची वृत्ती. दिव्याच्या खांबापुढं 15-20 पावलं ते जेमतेमच गेले असतील. तिथे सुलतान शहाण्यासारखा वाट बघत उभा होता. विश्वास एकदम वेगानं चालू लागला. घाई आहे जरा. आम्हाला धावायला लावणार तुम्ही विश्वासराव. हां, तर मी काय म्हणतो की माझा एक आवडता सिद्धांत आहे. मधमाशाचं रिकामं मोहळ बघितलं आहे? त्यातली ती षटकोनी घरं कशी परस्परांना चिकटून असतात, तशी मी म्हणतो जगातली यच्च यावत माणसं आहेत. कशी काय वाटते आमची कल्पना? याला हुलकावणी दिलीच पाहिजे. चऱ्हाट लांबत चाललं. हा मुद्दाम रेंगाळतो आहे की नुसता गोष्टी वेल्हाळच आहे? एकदम निघून जाणं बरं दिसणार नाही, त्यामुळं कदाचित. पण माणूस विचित्र आहे की काही अर्थ असेल याच्या बोलण्यात. असेल. सदाशिवरावांनी मागं वळून टॉर्चचा प्रकाश सहज लांबवर फेकल्यासारखं केलं आणि ते सांगू लागले. कंटाळा आलेला दिसतोय आमच्या बडबडीचा. पण एक सांगतो, ऐकून ठेवा. जिथं चाकोरी तिथं दुःख. हा आमचा दुसरा सिद्धांत, ऐकून ठेवा. चाकोऱ्यात चाकोऱ्या गुंतलेल्या,
केवढी गुंतागुंत करून ठेवली आहे आयुष्याची, असं म्हणून सदाशिवराव जरा वेळ गप्प बसले आणि मग उद्गारले, मनाचीही. विश्वास मुकाट्यानं चालत होता. एका शब्दानंही त्यानं सदाशिवरावांना उत्तेजन दिलं नाही. सदाशिवराव जरा खोकले, मग थबकले, मग म्हणाले, सुखी व्हायचा मार्ग एकच. बाहेर पडा चाकोरी, बाहेर पडा. रस्त्यावर आता तुरळक माणसं दिसत होती. मात्र पानवाल्याच्या ठेल्यावरील चिमण्या अजून तांबड्या होत्या. एखाद दुसरा वाणी दुकान बंद करायच्या खटपटीत होता. एव्हाना चंद्रप्रकाश पसरला होता. एका झाडाशेजारच्या ओट्याकडे बोट दाखवून सदाशिवराव म्हणाले, जरा बसूया का? विश्वास कावराबावरा झाला, पण ते त्यांच्या लक्षात आलं नसावं. तो दक्ष बनला. हा कुणाची तरी वाट बघतोय काय? त्यानं सदाशिवरावांच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिलं. ते अगदी थकलेल्या आजीजीच्या सुरात म्हणत होते, 1-2 मिनिटं बसूया का? फार थकलोय मी. असं म्हणत सदाशिवराव हुश्य करीत ओट्यावर बसले देखील. एकेकाळी मी सुद्धा या बाजूला राहत होतो. ते घर दिसतंय ना, ते नव्हे, हे बाजूचं. इथंच आम्ही राहत होतो. या बाजूला आलो की या ओट्यावर मी टेकतोच. तुम्हाला ते आता कळायचं नाही. असं म्हणून सदाशिवराव जरा वेळ गप्प बसले. मग सांगू लागले, तर काय की साऱ्या चाकोऱ्या परस्परात गुंडाळलेल्या, आणि माणसाला मिळतं काय तर दुःख. प्रेम कराल तरी दुःख, द्वेष कराल तरी दुःख. टॉर्चचा प्रकाश दूरवर फेकीत सदाशिवराव हताश स्वरात म्हणाले, साधू बैरागी यांनी सुद्धा चाकोऱ्या केल्या. कुठं पळाल? या गिचमिडीतून कुठं पळाल? तुम्हाला एक गोष्ट सांगू का? बघा, अगदी थोडक्यात सांगतो. मग रस्ता आहे नि मी. कशी एकदम आठवण झाली बघा. सांगा. विश्वास नकळत बोलून गेला. मी ऐकलेली कथा आहे बरं का, लक्षात ठेवा एवढं. चाकोरे बाहेरची कथा. तुम्हाला घाई तर नाही ना? बघा, सांगा म्हणत असाल तर सांगतो. जरूर सांगा. कित्येक वर्षापूर्वीची गोष्ट. सदाशिवराव सांगू लागले. 19-20 वर्षांचा एक मुलगा पोलीस खात्यात दरोगा बनला. म्हणजे सब इन्स्पेक्टर. उमदा गडी, देवावर मोठी श्रद्धा. त्या काळी जाहीर फाशी द्यायची पद्धत असे. गुन्हा कुठेही घडलेला असो, ज्या जागच्या गुन्हेगार असेल तिथं 10 गावांचे लोक जमवून त्यांच्या समक्ष फाशी द्यायची. एकदा हे काम दरोग्याकडे आलं. त्यानं आसपासच्या गावची मंडळी गोळा केली, दवंडी पिटवून. मनातल्या मनात मात्र तो चपापला होता. का घाबरू नये? दरोगा असला तरी माणूसच होता ना तो. पुढे कैदी एका गाडीनं यायचा होता. त्याला स्वतःच्याच गावात फाशी लागायची होती. शिपाई घेऊन दरोगा अगोदरच स्टेशनवर हजर झाला होता. स्टेशन कसलं, उगीच आपली सपाट जमीन. दरोगा मिशांना पीळ देत फेऱ्या घालीत होता. आरडाओरड करीत होता. शेवटी गाडी आली आणि बेड्यांनी जखडबंद झालेला एक खेडवळ धट्टाकट्टा माणूस खाली उतरला. आगमाग बंदुका घेतलेले गार्दी. त्या म्हाताऱ्याकडं पाहून दरोगा मनात कुणास ठाऊक का हादरून गेला. यालाच उद्या आपण फासावर चढवणार या विचारानं अगदी बेचैन होऊन गेला. अवजड साखळदंडांनी वाकलेला तो धट्टाकट्टा खेळूत जरा आणखी वाकला आणि म्हणाला, राम राम हुजूर. दरोगा फक्त मिशांना पीळ देत होता. कैदी गार्द्यांच्या पहाऱ्यात केव्हाच गावाकडे निघून गेला होता. सोबत दरोग्याचे काही शिपाई होतेच. पुन्हा त्यानं आरडाओरडा केला, हुकूम सोडले. मग त्यानं आपली बदामी रंगाचा घोडा मागवला. दरोगा म्हणजे गावचा राजाच. भोवतालचे लोक गोळा झाले, सलाम करू लागले. पण तो नेहमीसारखा गुरमीनं हसला नाही. घोड्याला टाच दिली व भरधाव निघाला. चकार शब्द बोलला नाही. वाटेत बंदूकधारी शिपायांच्या गराड्यात अवजड साखळदंड खळाखळा वाजवीत व दोन्ही हात उंच धरून कैदी इकडं तिकडं बघत चालला होता. घोडा त्या जथ्थाच्या शेजारून भरधाव गेला तेव्हा कैद्यानं दरोग्याला ओळखलं. दोन्ही हात शक्य तितक्या उंच आकाशात धरून तो म्हणाला, राम राम बरातियो. घोडा भरधाव पुढे निघून गेला. बरातियो का म्हटलं? बराती म्हणजे लग्नाच्या वरातीतले लोक वऱ्हाडी, असं का म्हटलं त्यानं? दरोग्यानं नमस्कार घेतला नाही, मागं वळून पाहिलं नाही. रात्री त्या माणसाला दंडाबेडीसह एका खुंटाला बांधण्यात आलं. त्याच्यासाठी एका जागी लहानसा तंबूच उभारला होता. बाहेर कडक पहारा. त्या रात्री दरोगा जेवला नाही. दिवस जसा असा जवळ येत होता तसा तसा त्याला स्वतःच मरण जवळ येत असल्याचा भास होत होता. मध्यरात्री तंबूतून कोणी गात असल्याचा आवाज येऊ लागला.
करले शृंगार चतुर अलबेली, साजन के घर जाना होगा. आणि बरातीचा अर्थ त्याला एकदम उमजला. यांचंच लग्न लागणार आहे तर. याचीच उद्या वरात. आपण सारे वऱ्हाडी. आवाज घोगरा होता, पण कापरा नव्हता. स्वच्छ होता. आनंदाची नाचरी उर्मी नव्हती. ऐश्वर्यशाली गंभीरता होती. दरोगा तसाच गस्त घालायला बाहेर पडला. मृत्यू. काही तासांचाच अवकाश. तो अतिशय घाबरला. एक विचित्र गूढ भयानं त्याच्या पोटात पोकळी निर्माण झाली. दातांवर दात घट्ट बसले. तोंडाच्या दोन्ही बाजूला फेस जमा होऊ लागला. त्यानं निकराचा प्रयत्न केला. तंबूत हळूच डोकावून पाहिलं. कैदी उताणा निजला होता. दाढी वर उचलली गेली होती. हातकड्यांचे दोन्ही हात त्यानं छातीवर धरले होते. डोळे सताड उघडे ठेवून तो वर छताकडे पाहत होता. दरोगा काही क्षण तसाच उभा होता, पण कैद्याची पापणी लवत नव्हती. गवताची काडी देखील वाजू शकत नव्हती. ही वाजू न देण्याची शिकस्त करीत दरोगा दूर झाला. अरे अरे हे काय? कंटाळलात विश्वासराव? सदाशिवराव थबकले आणि विश्वासकडे बघू लागले. विश्वासनं घसा साफ केला. तो रस्त्यावर थुंकला आणि म्हणाला, छे छे, तेच तर महत्वाचं आहे. तो माणूस वेगळा होता. सदाशिवराव गंभीर आवाजात म्हणाले. तो घाबरला असता तर दरोगा भानावर आला असता. रडला असता तरी त्याच्या दृष्टीने बरं झालं असतं. पण काहीच घडलं नाही तसं. मृत्यूच्या यातना तर दरोगाच भोगत होता. हां, तर गोष्ट लवकर आटपायला हवी नाही का? तर पहाटेच्या सुमारास कैद्याला जागा करण्यात आलं. अखेरचे संस्कार झाले. अखेरची इच्छा विचारण्यात आली. त्यानं तांब्याभर गरम दूध आणि जिलबीची मागणी केली. शांतपणे रुचीनं दूध प्यायला आणि मग तयार झाला. कसलंच दुःख नसेल हे तर. होय ना, पहारेकरी सांगत होते की तो पहाटे पहाटे एका कुशीवरून वळायला धडपडायचा आणि महामुश्किलीनं दुसऱ्या कुशीवर वळायचा. कारण त्याचे हातपाय दोन्ही बांधलेले होते ना त्या रात्री, म्हणून. किंवा पण ते कसं कळणार म्हणा, तर पुढचं ऐका. भल्या पहाटे मिरवणूक निघाली. बरीच गर्दी जमली होती. तो शांतपणे शिपायांना स्वतः मदत सुद्धा करत होता. पाय लांब लांब फाकून दोन्ही जखडलेले हात आकाशात उंच उचलून तो मोठ्या मोठ्यानं म्हणत चालला होता. राम राम बरातियो, राम राम. सारे त्याला नमस्कार करीत होते. राम राम, राम राम. तो माणूस साखादंड खळाखळा वाजवीत ठराविक गतीनं दोन्ही बाजूस रामराम करीत चालला होता. पहाटेचा अंधुक प्रकाश त्याच्या चर्येवर पडत होता. वधस्तंभाजवळ येताच डॉक्टरनी मॅजिस्ट्रेटला त्यानं तसाच रामराम केला. शांतपणे शिपायांकरवी हातापायांच्या बेड्या सोडवून घेऊ लागला. मग त्याची दृष्टी गेली दगड्यासारख्या चेहऱ्याच्या खाकी युनिफॉर्म मधल्या उंच पुऱ्या तरुणाकडं. दरोग्याच्या फेट्यावरची जरतारी पट्टी कोवळ्या किरणात चमकत होती. कैदी थमकला. म्हणाला, रामराम हुजूर. दरोग्याच्या दगडी चर्येवर जरा सुद्धा बदल झाला नाही. त्यानं समुदायाकडे दृष्टी वळवून अखेरचा रामराम केला. राम राम बरातियो. आणि तो पुढं झाला. त्यानं दरोग्याच्या चर्येकडे पुन्हा पाहिलं. कैद्याच्या चर्येवर एक स्मित पसरलं, सौम्य गंभीर भावाचं. कैदी अडखळला. एकदम वळून म्हणाला, कुछ नहीं है, कुछ डर की बात नहीं है, खुश रहो बेटे. दरोग्याच्या तोंडावरून अंगावरून शेकडो हजारो मुंग्या गेल्या आणि बोचू लागल्या. दरोग्यानं पुढचं काम यथास्थित केलं. कैदी फासावर झोके घेत होता. त्यानं मानेच्या नसा अशा तऱ्हेने फुगवल्या होत्या की तिसऱ्यांदा फासावर दिल्यावरच डॉक्टरनं मृत्यूचं सर्टिफिकेट दिलं. शेवटी त्यानं थोडी गंमत केली असावी. झालं. काय विश्वासराव? विश्वास बधीर झाला होता. प्रयत्नपूर्वक घसा साफ करून त्यानं विचारलं, पुढं? पुढं काय व्हायचंय? दरोगा मात्र तेव्हापासून एकदम बदलला. नोकरी सोडून दिली त्यानं. भटकत राहिला. आणि कैदी? मेल्यावर काय घडलं ते कसं सांगणार? त्यानं एका माणसाचा कुऱ्हाडीनं मुर्दा पाडला होता. आनंदात गेला तो. मागं वळून सुद्धा पाहिलं नाही त्यानं. सारांश? सदाशिवराव एकदम उठून उभे राहत म्हणाले. आता कसला सारांश विचारता विश्वासराव? चला आता. विश्वास एक शब्दही बोलला नाही. अखेरचा टॉर्चचा झोत मागं टाकीत सदाशिवराव बरोबर चालू लागला. तेही एक शब्द बोलले नाहीत. पहिलं वळण आल्याबरोबर विश्वास एकदम म्हणाला, या बाजूला माझं घर. अच्छा, नमस्कार. विश्वासला सदाशिवरावांचा संपर्क एकदम नकोसा झाला. या बाजूला? सदाशिवराव आश्चर्याने थक्क होत म्हणाले, या बाजूला कुठलं आलं तुमचं घर?
अहो, ते तर नेमकं विरुद्ध बाजूला नव्हे का? हो हो, आपल्याच धुंदीत भलतीकडेच निघालो होतो मी, विश्वासनं कसंबसं उत्तर दिलं. आणि म्हणे आमचा जन्म इथं गेला. आणि सदाशिवराव जणू मोठ्या निरागसपणे मजेत हसू लागले. हा हा हा, चला, मी सुद्धा त्याच बाजूने निघून जाईन. मला काय बैराग याला. चलो सुलतान. घर अगदी जवळ आलं. शेवटी ते वाड्याच्या देवडीपाशी येऊन उभे झाले. विश्वास घाईत म्हणाला, अच्छा अच्छा, पुन्हा अशीच कधीतरी भेट, असं म्हणत सदाशिवराव गल्लीच्या अगदी मधोमध उभे राहिले. मान अगदी उंच करून वर पाहिलं. मग ते चालू लागले. बाजूच्या बारीक बोळात वळले. तिथं उभं राहून टॉर्चचा प्रकाश त्यांनी माळवदाच्या खिडकीवर जणू सहज सोडला. खिडकी बंद होती. ते पुढे निघून गेले. सुलतानच्या नखांचा टकटक आवाज तेवढा ऐकू येत होता. मग तोही नाहीसा झाला. विश्वास दाराशी स्तब्ध उभा होता. त्याच्या अंगाची लाही लाही होत होती. भाग 5 समाप्त. तर पाठामध्ये जे आलेले दोन एक अभंग आहे. हा, तरी तरिंग नोलांडितू, लहरी पाये न फेडितू, साचलू न मोडितू पाण्याचा. तर ही संत ज्ञानेश्वरांची रचना आहे. आपण ह्याचा अर्थ एकदा बघूयात. ठीक आहे. तर हा जो आहे हा ज्ञानेश्वरी मधला 13वा अध्याय आहे. ठीक आहे. तर स्थितप्रज्ञतेचं जेव्हा वर्णन करतात तेव्हा ज्ञानेश्वरांनी हे वापरलं आहे. तर जेव्हा विश्वास सुमा आणि निशिकांतला त्या घाटावरती बघतो तेव्हा त्याच्या मनामध्ये तन्मयतेचा भंग होऊ नये म्हणून तो म्हणजे त्यांच्या तन्मयतेचा, त्या दोघांच्या तन्मयतेचा भंग होऊ नये म्हणून तो ज्या शांतपणे आणि हळुवारपणे मागे सरकतो त्या प्रसंगाला हे व्यवस्थित बसतं. तर बघा, तरी तरंग नोलांडितू म्हणजे काय, लाटा ओलांडून न जाता. लाटा ओलांडून न जाता. ठीक आहे, म्हणजे लाटांना धक्का न लावता. लहरी पाये न फेडितू म्हणजे पायाने लाटांची घडी न मोडता. साचलू न मोडितू पाणीयाचा म्हणजे काय, की पाण्याचा संथपणा किंवा पाण्याचा जो साचा आहे तो जराही न मोडता. मग याचा संदर्भ असा आहे की ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की एखाद्या खूप चतुर किंवा सिद्ध पुरुष जेव्हा तो पाण्यावरनं चालतो म्हणजे काय, संकटातनं जेव्हा मार्ग काढतो तेव्हा इतक्या हळू चालतो की पाण्याचे तरंगही हलत नाहीत किंवा त्याचा साचा पण बिघडत नाहीत. मग विश्वास त्या क्षणी इतका द्वेषरहित झालाय की त्याला सुमा आणि निशिकांतला बघून राग येत नाहीये. उलट त्यांच्या दोघांमधली ती एकाग्रता बघून त्याला पवित्र वाटतंय विश्वासला. मग तो अशा रीतीनं तिथनं निघून गेला की त्या प्रेमी युगुलाला त्याच्या अस्तित्वाची जाणीवही न व्हावी. जसा की एखादा पक्षी पाण्याला स्पर्श न करता उडून जाईल तसा तो तिथनं शांतपणे मागे सरकतो. मग हे काय दाखवतं, तर हे दाखवतं की विश्वासच्या स्वभावामध्ये किती मोठा बदल झालाय. तस पहिले विश्वास निशिकांतवरती चिडला होता आणि आता तोच त्याच्या मनामध्ये कुठलीही अस्वस्थता निर्माण न करता बाजूला झालाय. मग इथे विश्वासच्या मनामधली जी विशालता आहे किंवा संवेदनशीलता आहे ती लेखकांनी स्पष्ट केली आहे. ठीक आहे. मग आता जेव्हा निशिकांत सरंजामे ही ओळ गातो, रक्त गुलाल से भरलो झोली आज हमारी होली. मग या ओळींचा अर्थ फक्त सणापुरता मर्यादित नाहीये, तर त्याचा जो क्रांतिकारी आवेश आहे, कोणाचा, निशिकांतचा, किंवा बलिदानाची जी भावना आहे ती यामध्ये दडलेली आहे. मग संघर्षाची होळी, तर होळी म्हणजे फक्त रंगांचा उत्सव नाहीये, तर
स्वातंत्र्य संग्रामाची होळी आहे. जसं होळीमध्ये जुने पदार्थ टाकून दिले जातात, त्याच प्रमाणे देशामधली गुलामगिरी किंवा अन्याय जळून जावा अशी भावना आहे. आणि रक्ताचा गुलाल तर गुलाल आनंदाचं प्रतीक आहे, पण क्रांतीच्या वाटेवरती हा रंग बलिदानाचा असतो. रक्तगुलाल म्हणजे बलिदान. मग रक्तगुलालचे भरलो झोली याचा अर्थ असा की देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे रक्त सांडायला किंवा प्राण्यांची आहुती द्यायला आम्ही तयार आहोत. हे रक्ताचे सिंचन म्हणजे आमच्यासाठी गुलालासारखा उत्सव आहे. मग इथे निशिकांत हा एका सुशिक्षित आणि श्रीमंत घरातला मुलगा असला तरी तो क्रांतीच्या विचारांनी भारावला गेला आहे. मग ही घोषणा म्हणजे एक प्रकारचं क्रांतिकारी आकर्षण आपल्याला दिसतं. ठीक आहे, तर हे या दोघांचे अर्थ होते. मग आता 5व्या भागाचा निष्कर्ष असा आहे की विश्वासच्या आयुष्यामध्ये एक खूप मोठं वैचारिक वादळ आपल्याला 5व्या भागात बघायला मिळतं. मग या घरामध्ये एक पाहुणा येतो, निशिकांत, आणि तो विश्वासची सगळी समीकरणच बदलून टाकतो. मग विश्वासच्या घरामध्ये तो लपून बसलेला आहे. तो स्वतः कोण? निशिकांत. ठीक आहे, तर पहिलं काय आहे यामधले निष्कर्षातले घटक? पहिला निशिकांत, तर तो लपून बसलाय. तो एक श्रीमंत, सुसंस्कृत आणि चले जाव चळवळीतला क्रांतिकारक आहे. उत्तर लिहिताना ह्या गोष्टी तुम्ही जर लिहिल्या तर बरं होईल की कुठली चळवळ आहे. मग विश्वासला त्याचं येणं खटकतंय. मग निशिकांतच्या रूपाने विश्वासला अशा तरुणाची भेट होते जो सगळ्या सुखसोयी आणि सगळ्या गोष्टी असूनही त्यागाची भाषा करतोय. आणि विश्वासला हा त्याग सोपा वाटतो कारण निशिकांतच्या मागे कुटुंबाची श्रीमंती आहे. त्याला कुटुंबाची तशी जबाबदारी नाहीये, त्याला देशासाठी काहीतरी करायचंय. मग दुसरं काय आहे? दुसरा इथे त्यांचा मत्सर म्हणजे काय? वर्गीय मत्सर, म्हणजे क्लास जेलसी असं म्हणू शकतो आपण. तर विश्वास आणि निशिकांत यामधला जो संवाद आहे तो कशाचा आहे? तर अभाव आणि अधिक्य, म्हणजे डेप्रिवेशन आणि प्रिव्हिलेज आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो. की कशाचा तरी अभाव विश्वासकडे असणारा आणि निशिकांतकडे असणारं त्याचं आधिक्य, या दोघांचा संघर्ष आपल्याला इथे जाणवतो. मग तो विचारतो, श्रीमंती ही तुमचीच आणि त्यागही तुमचाच. हा जेव्हा प्रश्न त्याला विचारतो तेव्हा त्याच्या मनामध्ये, विश्वासच्या मनामध्ये मत्सराची आणि हतबलतेची भावना आहे, आपल्याला हे जाणवतं. आणि मग त्याच्या बहिणीतलं आणि निशिकांत मधलं जे आकर्षण आहे त्यामुळे विश्वास अजूनच अस्वस्थ होतो. मग त्यानंतर शिप्रेच्या गाठावरचं जे दृश्य तो बघतो, ठीक आहे. मग तेव्हा त्याला असं वाटतं की निसर्गाची जी विशालता आहे त्यामध्ये त्याला मनःशांती मिळते. पण पुन्हा तो तिथे निशिकांत आणि सुमाला एकत्र पाहतो आणि तिथे एखाद्या शिल्पासारखं सुंदर असलेलं ते जे दृश्य असतं तर तिथे त्याला मानसिक धक्का बसतो आणि तो बदलतो. मग तेव्हा आपण जे मागे बघितलं तरी तरंग नोलांडितो, तर ते तिथे त्याला ती भावना जागी होते त्याच्यातली. आणि चौथं काय आहे? सदाशिवराव जे तत्वज्ञान सांगतो चाकोरीबद्दलचं. चाकोरीबद्दलचे तत्वज्ञान. मग जेव्हा सदाशिवराव त्याला सांगतो की ती दरोगा आणि कैद्याची जी गोष्ट आहे तर ती काय आहे, तर मृत्यूसमोर तो कैदी एकदम शांतपणे उभा असतो पण अपराधीपणाने हा दरोगा जळत असतो. मग मुक्त होणं म्हणजे काय, ह्याचे जे धडे आहेत ते सदाशिवराव विश्वासला देतो की खरी मुक्तता कशात, मुक्त होणे कशाला म्हणतात. हे झालं चाकोरीबद्दलचे तत्वज्ञान, चाकोरीबद्ध आयुष्याचे तत्वज्ञान. मग नंतर आहे वास्तवाचे चटके.
मग सदाशिवराव जेव्हा टॉर्चच्या प्रकाशात विश्वासच्या खिडकीकडे म्हणजे प्रकाश टाकतो, तेव्हा विश्वासला असं जाणीव होतं की त्याचं घर आता पोलिसांच्या नजरेत आलंय आणि एकीकडे निशिकांचं एक स्वप्नील जग असतं, पण दुसरीकडे सदाशिवरावाचं वास्तव असतं आणि ह्या दोन्हीमध्ये कोण भरडलं जातंय तर विश्वास आणि त्याच्या घरातले भरडले जात आहेत. मग या भागामध्ये विश्वासला स्वतःच्या शूद्रपणाची जाणीव होते आणि समाजामध्ये जी काही विषमता आहे ती त्याच्या नजरेस येते आणि सदाशिवरावांच्या गोष्टीमधलं जे राम राम बारतियो असे जे शब्द आहेत ते त्याच्या कानात घुमत राहतात आणि ते त्याला एका वेगळ्या सत्याकडे नेतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा निष्कर्ष आपण लिहू शकतो परीक्षेमध्ये आलं तर. धन्यवाद.